नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज लवकर शेळ्या सोडल्या 7 वाजता. आज थोडं बाहेरगावी जायचं मित्रांनो, म्हणून लवकर शेळ्या सोडल्यात. बघा मित्रांनो, आपल्याला शेळ्या सोडायच्या असतील, शेळ्या सांभाळायच्या असतील तर आपल्याला आपल्या शेळ्याचं नियोजन करून जावं लागतं. किती अडचणीचं काम असलं तरी यायचं, पहिलं नियोजन करायचं आणि मग नंतर बाहेरगावी जायचं. मित्रांनो, इतक्या लवकर त्याला चारा खायची सवय नाही, तरी पण आज सोडल्यात खायला थोड्या एवढ्या लवकर कधीच सोडल्या नाही मित्रांनो. बघा, कारण कसं आहे, बकरी पालन करत असताना जे काय नियोजन आहे ते आपल्यालाच करावं लागतं मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला एखाद्या मजुराची किंवा कोणी रोजंदार लावून जाता येत नाही. बकरी पालन हा असा व्यवसाय आहे की जे काय करायचं आहे स्वतःच हँडल करायचं असतं मित्रांनो. सगळं रोजंदार येत नाही. रोजंदार म्हणतंय की दुसरं काही कामं सांगा, पण बकऱ्या सांगू नका साहेब, बकऱ्या सोडून बोला. म्हणून मित्रांनो, आपल्याला आपल्या बकऱ्याचं नियोजन करूनच आपल्याला कुठं बाहेरगावी जायचं असेल तर जायचं. आज खूप महत्त्वाचं काम आहे, येण्यासाठी उशीर होणार आहे. त्याच्यामुळं सकाळी जराशा बकऱ्या सोडल्यात, थोड्याशा त्याला फ्रेश होते. हिंडून फिरून आल्याच्या नंतर घरी चारा खातात, म्हणून लवकर सोडल्यात. त्या तेवढ्या काही विशेष चारा खाईनं झाल्यात मित्रांनो, कारण सवय नाही एवढ्या लवकर सोडायची. आणि आपण जर कोणाला सोड म्हणलं तर कोणी काय म्हणतं आहे, 500 रुपये नाही 1000 रुपये रोज जरी दिला तरी बकऱ्या चारायचं नका सांगू. म्हणून हे जे आहे ते सगळं आपण आपलं मॅनेजमेंट करायचं मित्रांनो, करावंच लागतं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती पैसे दिले तर रोजंदार मिळत नाही मित्रांनो बकरी चारण्यासाठी. म्हणून जे काय आपल्याला करायचं ते आपण आपलंच नियोजन करायचं असतं मित्रांनो. चला, जराशा हिंडून फिरून गेल्या म्हणजे घरी फ्रेश राहतात आणि घरी चारा खातात मित्रांनो, म्हणून सोडल्यात. चला ठीक आहे मित्रांनो, भेटूयात.